आज आपण हिरव्या ताज्या मटारचे हरभरा कबाब कसे करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। धने, अख्खे धने घेतलेत आपण, लाल मिरची पावडर, धनिया पावडर, परत गोडा मसाला, हळद आणि जिरे, लसूण ते 10 ते 12 पाकळ्या आपण सोलून घेतल्या आहेत, 2 हिरवी मिरची, आंबट चुका, थोडासा पुदिना, कोथिंबीर आणि हिरवे वाटाणे। आपण हे काजू घेतले आहेत, असे एकाचे 2 करून घेतले आहेत अशा प्रकारे। आता आपण कढईमध्ये फक्त अर्धा चमचाच तेल टाकणार आहे आणि त्यामध्ये ह्या भाज्या आपण परतून घेणार आहे जे आपण सगळे घेतले। आता आपण त्यामध्ये प्रथम जिरे टाकून घेऊया। जिरे व्यवस्थित फुलले की आपण धने टाकू अर्धा चमचा। आता त्यामध्ये आपण लसूण ॲड करू। लसूण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चांगला। आता आपला लसूण व्यवस्थित परतलाय। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करू। आपण बारीक नाही कट करायची, अशीच आपल्या सगळ्या भाज्या फक्त आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायच्या। त्यामध्ये पुदिना, आंबट चुका, दोन हिरवी मिरची, तुम्ही तुमच्या अंदाजाने मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तिखट, कारण की आपण त्यामध्ये सुके मसाले पण टाकणार आहे, त्यामुळे मिरची जास्त आपण घेतली नाही। आणि हिरवा वाटाणा जो आता सध्या थंडीमध्ये बाजारामध्ये खूप प्रमाणामध्ये अवेलेबल आहे। त्या सीझननुसार आपण भाज्या ह्या आपल्या शरीराला गेल्याच पाहिजे, पौष्टिक असतात त्या। वाटाणा हा थंडीमध्ये खूप येतो, तर आपण ते खाल्लं पाहिजे। त्याचे वेगवेगळे प्रकार, नुसतं तुम्ही जर वाटाणा बटाट्याची भाजी किंवा मटर पनीरची भाजी करून जर खाल्ली तर मुलं काही ती तेवढी सगळं आवडीने खात नाही, कारण नेहमीचेच प्रकार। तुम्ही असं वेगळं काही केलं तर ती मुलं ही आवडीने खातात आणि मोठी माणसं पण। आता हे आपलं परतून झाले। आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। कारण आपण मिक्सरला त्याची ओबडधोबड अशी पेस्ट करून घेतली आहे, म्हणजे पूर्ण बारीक करायची नाही आणि पूर्ण जाड पण नाही, फक्त फिरवायचं आहे असं त्याला 2 सेकंद। आता ह्या पेस्टमध्ये आपण हा उकडलेला एक बटाटा दाखवणार आहे, तो आपण शिजवून घेतला आहे, तो आपण ह्यामध्ये मॅश करून घ्यायचा आहे। मी तुम्हाला ते बटाटा सांगायचं विसरली, कारण की मी शिजायला लावलेला होता ना, तर मग आता आपण तो शिजवलेला बटाटा ह्याच्यामध्ये मॅश करून घेऊया। आता आपण मसाले ॲड करणार आहे। पाऊण चमचा हळद, पाऊण चमचा गोडा मसाला, पाऊण चमचा धनिया पावडर आणि लाल तिखट पाऊण चमचा, त्यानंतर चवीपुरतं मीठ। आता आपण हे पूर्ण हाताच्या साहाय्याने मॅश करून घेऊया। बटाटा तुम्ही 1 किंवा अर्धा, जर मोठा बटाटा असेल तर तुम्ही अर्धा टाकला तरी चालेल, कारण की आपल्याला ते कलर त्याचा नाही गेला पाहिजे, आपल्या भाज्यांचा हिरवा किंवा वाटाण्याचा म्हणा, तो फ्लेवर आला पाहिजे। पूर्ण बटाटा नको आहे आपल्याला। बटाटा हा फक्त आपल्याला ते मिश्रण एकजीव करण्यासाठी हवा आहे। हे आता आपण सगळं मिश्रण एकजीव केलेलं आहे। आता आपण याचे कबाब करून घेऊया। हे बघा, आता अशा प्रकारे आपण ह्याचे छोटे छोटे कबाब करून घेतले आहेत। ह्यामध्ये आता आपण एक एक काजू ॲड करणार आहे। अशाच प्रकारे आता आपण आपले सगळे कबाब करून घेऊया। अशा प्रकारे आता आपण आपले सगळे कबाब करून घेतलेले आहेत टिक्की। आता आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। आणि एका वेळी जेवढे पॅनमध्ये बसतील तेवढे आपण टाकून घेऊया। 2 मिनिटं एक बाजू व्यवस्थित ब्राऊन करून घ्यायची आणि नंतर उरलेली बाजू करायची। आता आपण एक बाजू फ्राय झाली की आपण दुसरी बाजू करून घ्यायची। हे एकदम हलक्या हाताने करायचं आहे, यासाठी गडबड करून चालत नाही। आता अशाच प्रकारे आपण खालची बाजू पण 2 मिनिटं व्यवस्थित शेकून घेऊया। आता तुम्ही बघू शकता आपले दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया आणि सर्व करून घेऊया।
अशा प्रकारे आपला हराभरा कबाब खाण्यासाठी तयार आहे. मी आता त्यासोबत शेजवान चटणी घेतली आहे. टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी, म्हणजे काही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता.